नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या हातात तुम्हाला हे 3 साधनं दिसत असतील. एक आहे तार, हे आपलं सायपरमेथ्रिन आणि क्लोरोपायरिफॉस हे औषध आणि इंजेक्शन. डाळिंब बागवाल्यांना तर कळून गेलं असेल की एकच साठी लागतं असं, परंतु जे डाळिंब बागात नवीन असतील, आपण पण नवीनच आहे अजून, परंतु तरी पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतोय की बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खोडकीड लागलेली आहे बघा. हा भुस्सा दिसतोय तुम्हाला. त्याच्यासाठी आपल्याला ते प्रमाणात आणण्यासाठी, आळे मरण्यासाठी आपल्याला या औषधाचा उपयोग करायचा आहे. आणि मी तुम्हाला त्याचा उपयोग करून दाखवतो, म्हणजे कशा प्रकारे मारायचं इंजेक्शन ते. हे बघू शकता, हा जो आपला तार आहे, हे बघा, हे ताराने जिथे आपलं आळी पडलेली असेल ते ओल मोकळं करून घ्यायचं. एकच ओल आहे मित्रांनो, हे बघा, ओल मोकळं करून घ्यायचं. 1 मिनिट. हे बघा, हे औषध आणि इंजेक्शन. मी तुम्हाला इंजेक्शन भरल्यानंतर व्हिडिओ दाखवतो. हे बघू शकता मित्रांनो, आपण इंजेक्शन भरून घेतलेलं आहे. आणि हे बघा, अशा प्रकारे ते ओल साफ करून त्याच्यात हे औषध सोडून द्यायचं आहे. आणि एक चिखलाचा गोळा घेऊन, हे बघा, चिखलाचा गोळा घेऊन ते ओल पॅक करून द्यायचं आहे मित्रांनो. बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येतं आळीवरती. आणि जे आपलं राहिलेले झाडं होते त्यांना मारतोय मी. याआधी पण आपण मारलेलं आहे, तिथे पूर्ण रिकवर झालेलं आहे, कुठली जाळी पडलेली नाही आता त्याच्यानंतर. हे बघा, काही काही झाडांना असं पडलेलं आहे मित्रांनो. त्याच पद्धतीने आपण हे करायचं. हे बघा, काही ठिकाणी ओल मोकळे भेटतील, काही ठिकाणी हे बघा असं मोकळं करून घ्यायचं. आणि त्यानंतर हे बघा, मी आता औषध भरून घेतो मित्रांनो. इंजेक्शन भरून घेतले, आता आपण त्याच्यात इंजेक्शन सोडून देऊ. हे बघा, औषध सोडायचं आहे आपल्याला त्याच्यात. अशा प्रकारे औषध सोडून चिखल बघायचं आणि चिखल लावून द्यायचं मित्रांनो. हे बघा, अशा प्रकारे पॅक करून द्यायचं. ते आपण ओळख खते ते लावतोय आता सध्या. हे बघा, म्हणजे जेणेकरून तो गॅस मधल्यामध्ये राहील, औषधाचं जे वाफ असते ती मधल्यामध्ये राहील आणि ती आळी मरण्यात जास्त लवकर मरेल बुवा असं. तर ठीक आहे मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओला.